श्री गुरु गोविंद महाराज की जय। ऋणु झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा। चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा। सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा। सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा। ऋणु झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत श्रेष्ठ अशा अभंगांच्यापैकी हा एक अभंग आहे। मला आनंद होतो की आपण सर्वांनी याचा अर्थ खूप छान सांगितला। या अभंगाचं वैशिष्ट्य बघितलं का आपण, तर या अभंगामध्ये प्रत्येक चरणाच्या अंतिम महाराजांनी भ्रमरा 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 असं त्या भ्रमराला प्रेरित केले सांगितले। आणि नुसतं भ्रमरा म्हटले का तर नाही, तर प्रत्येक ओळीच्या शेवटी रे भ्रमरा रे भ्रमरा, अरे अरे भ्रमरा सावध हो ना, रे भ्रमरा रे भ्रमरा रे भ्रमरा असं करून त्याला प्रेरित केले। दुसरं वैशिष्ट्य काय या अभंगामध्ये, तर या अभंगामध्ये महाराजांनी सुमन सुगंधू, सौभाग्य सुंदरू, परिमळ विद्गदू या सगळ्या प्रकारातून कुठेतरी संबंध जोडलेला आहे। तो श्वासाचा, म्हणजे आपण घेत असलेल्या श्वास संस्थेचा संबंध जोडलेला आहे। याच्याकडेही आपलं लक्ष द्यायला पाहिजे की कुठेतरी हा संपूर्ण अभंग जो आहे तो श्वासावरती, म्हणजे 7, 5, 3 दशकांचा मेळा, या मेळ्याकडे घेऊन जातोय। हाही थोडासा वेगळा भाव आहे। हा आपण सगळं चिंतन करूयात, क्रमशः चिंतन करूयात। मी एकेका चिंतनाला प्रारंभ करतो। ज्ञानेश्वर महाराज भ्रमर ज्याला म्हणतात त्याचा अर्थ आपण सर्वांनीच मन असा काढलेला आहे। पण मला सांगा की मनाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? मन हे कोणावर तरी अवलंबून आहे ना। मन हा एकटा घटक आहे का की जो घटक मानवीय जीवनावरती परिणाम करतो? नीट शांतपणे चिंतन करा, तुमच्या लक्षात येईल की खरंच मन एकमेव घटक आहे का की जो मानवीय जीवनावरती परिणाम करतो? मग जर मन एकमेव घटक असेल तर मग माऊलीने रे मना रे मना रे मना असं स्पष्ट म्हटलं असतं। कारण महाराजांची काही ठिकाणी तू मन हे वीची करी, माझी ये भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते असं करत त्यांनी सरळ सरळ मनाला उद्देशून बोललेले आहेत। मग याचा दुसरा अर्थ असा आहे की महाराज ज्याला भ्रमर म्हणतात ते भ्रमर म्हणजे केवळ मन हा अर्थ काढणं, हा या अभंगासाठी परिपूर्तीचा विषय होत नाही। मग याचा अर्थ दुसरा असा येतो की महाराजांना दुसरं कोणातरी भ्रमर म्हणायचंय। मग भ्रमरच का म्हटलं त्याचे जरा चिंतन आधी करूयात। मग कोणाला भ्रमर म्हटलं ते आपल्याशी बोलतो। भ्रमराचं वैशिष्ट्य काय आहे, तर भ्रमराला 2 पंख असतात, पण ते पंख छाटलेले असतात। म्हणजे त्या 2 पंखांच्या मध्ये सुद्धा कात्री आली, म्हणजे दोघांचे 4 झालेले असतात, एका बाजूला 2 दुसऱ्या बाजूला 2। आणि भ्रमराला 6 पाय असतात। तो 6 पायांवरती उभा राहतो आणि 6 पायांवरती इकडे तिकडे जातो, एका पायावर जाऊ शकत नाही। म्हणजे एका वेळेला 6 गोष्टींचा मागोवा घेतला गेला तरच भ्रमराला बसता येतं। आणि 4 गोष्टींत तो कुर्र किर्र करत राहतो, फिरत राहतो। आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की 4 आणि 6 याच्यातून जे पुढं तोंड आलेलं आहे ते तोंड बाकी 4 आणि 6 मध्ये न अडकता सातत्याने शोधतं फुलातील परागकण किंवा मधुकण किंवा गोड भाग। कितीतरी वेळा असं होतं की त्या 4च्या माध्यमावरती ते फुलावर बसतच नाही, ते वरच्यावर गुंग 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 करत राहतं। पण त्याच्या तोंडातून निघालेली सोंड बाकी एवढी खोलवर असते की ती सोंड फुलाच्या पोटापर्यंत पोचते आणि फुलाच्या पोटातलं अंतरंग जे आहे ते काढून घेते। त्यातलं कमळातला सुगंध जो आहे तो काढून घेते, त्यातला ब्रह्मरस जो आहे तो काढून घेते, किंवा त्याच्यामध्ये असलेला मध जो आहे तो काढून घेते।
मग जिथे मध, ब्रह्मरस, सुगंध हे शब्द महाराजांना वापरायचे आहेत, त्यासाठी भ्रमर ज्याला म्हटलेलं आहे ते निश्चितपणे फक्त मन असू शकत नाही. तर त्याच्याऐवजी अजून दुसरी काहीतरी गोष्ट आहे की ज्याला महाराज उद्देशून म्हणतात. कारण ते पहिल्या चरणामध्ये सांडी तू अवगुण रे म्हणून म्हणतात. तू अवगुण सोडून दे रे. सांडी म्हणजे सोडून देणे. तर तू सांडून टाक अवगुण. तर ह्या दुसऱ्या म्हणजे प्रथम चरणाच्या दुसऱ्या ओळीमधून ह्या अभंगाचं खरं रहस्य काय आहे ते मोकळं होतं. सांडी तू अवगुण, हा अवगुण कोणाला काढायला सांगितला? तर भ्रमराला जसे 6 पाय आहेत, 4 पंख आहेत, तसा भ्रमर रूपी मानवाला, जीवात्म्याला की ज्याने देह धारण केलेला आहे त्याला पण 6 पाय आहेत. आणि ते 6 पाय कोणते आहेत मानवाचे? तर हे षड दोष आपले जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये या 6 पायांचा वापर करत असतो. आपलं कुठेतरी काम आहे, कामना आहे, त्यावेळेला आपण दुसऱ्याशी बोलतो. आपलं मनाप्रमाणे झालं आपल्याला क्रोध येतो. आपल्याला सगळ्या गोष्टीचा मोह आहे, ही गोष्ट मला कधी मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला मद आहे, त्यामुळे मदनांगा मारलेला 3 म्हणजे विषय वासना पण आहे आणि प्रत्येकामध्ये नाक खुपसण्याची वृत्ती ते मद आहे. त्याचबरोबर आपल्याला काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर पण आहे. त्या मत्सरामध्ये आपण कारण नसताना दुसऱ्याच्या बाबतीमध्ये उगाचच त्याच्यावरती टीका करत बसतो. म्हणजे मानवाला सुद्धा या 6 गोष्टी आहेत. आणि मानवाकडे पण 4 गोष्टी आहेत. आपलं पण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चित्त चतुष्टयातून प्रत्येक गोष्टीचं चिंतन करत असतो मनुष्य. या 4 गोष्टी माणसाला सुटलेल्या नाही आहेत. म्हणजे आपली पण भुणभुणती चालू आहे. आपल्याला वाटतं का नुसती मनाची चंचलता आहे? तर नाही. आपण नीट समजावून घ्या. नुसतं मन चंचल नाही, तर मनापेक्षा जास्त चंचल बुद्धी आहे. ही बुद्धी इतकी चंचल आहे की कधी हा विचार येतो तो विचार कर, पुढच्याशी बोलता बोलता दुसऱ्या माणसातील चुका कुठे सापडतील का आणि तो माझ्या ताब्यात कुठे येईल का, ही बुद्धी पाहत असते, दोष पाहत असते. बुद्धीला चंचल म्हणावं तर त्याच्यापेक्षा जास्त डोक्याला ताप देणारं चित्त आहे. या चित्तामध्ये कधी काय विकार येतील आणि चित्त कधी काय कुठल्या बाजूला घेऊन जाईल माणसाला ते सांगता येत नाही. माझं चित्त भगवंताच्या ठिकाणी बसलं असताना सुद्धा, कीर्तनामध्ये बसल्या असताना सुद्धा चित्त दुसरीकडे जातं. त्यावेळेला नामदेवरायांसारखा संत म्हणतात की कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. तर चित्तामध्ये काय येईल सांगता येत नाही. कारण शेवटचा अहंकार, हा अहंकार तर माणसाला बाबा अहंकार दिशी घनदाट किंवा नवला अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार सगळ्यात त्रास देतो. मग यातलं भ्रमर कोण आहे हे समजून घेतलं तर हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 फडफडणारे पंख आणि 6 विषय धारण करणारं शरीर, या सगळ्याला धारण करणारा जो जीव आहे त्या जीवाला ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमराची उपमा दिलेली आहे, नुसत्या मनाला दिलेली नाही. मग तो काय करतो जीव? तर 2च गोष्टी सतत पाहत असतो, मी आणि माझे, मी आणि माझे, मी आणि माझे. हा मी आहे, मला असं लागतं, हे माझं आहे, मी आणि माझे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी परखडपणे सांगितलं की मी माझी आईसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था मनुष्या माझी जाण, संन्यासी निरंतर. तोच खरा संन्यासी आहे. याचं मी आणि माझं ह्याच्यातून बाहेर पडला. लहान मुलं सुद्धा मी माझ्यातून बाहेर नाहीत. बरं, मी कोण आहे? मुकुंदा. हे खेळणं कोणाचं आहे? माझं. हा मुलगा कोणाचा आहे? माझा. ही बायको कोणाची आहे? माझी. ही मुलगी कोणाची आहे? माझी. मग ती माझ्याप्रमाणे वागली पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे. तर हा जीवात्मा जो आहे, हा जीवात्मा भ्रमरासारखा, सारखा 6 पाय, 4 पंख आणि विषय वासना मी आणि माझे चित्तामध्ये धारण करून भ्रमण करत असतो. त्याला महाराजांनी सांगितले ऋणू झुणू ऋणू झुणू. ऋणू झुणू ऋणू झुणू का म्हटले? तर त्याला ते नाचणं गुंजारव करण्यामध्ये ते रंगलंय. जसं आपण म्हणतो, एक पाय नाचव रे गोविंदा, घागरीच्या छंदा,
ऋणझुणू वाजतो तो वाळा, बाळा लागला चाळा, एक पाय नाचव रे गोविंदा. आपल्याला चाळा लागलाय ऋणझुणू जीवाला. कोण मला चांगलं बोलतोय का? मग हा माझ्याकडे बघतच का नाही? हा मला प्रतिक्रियाच का देत नाही? हा माझ्याशी बोलतच का नाही? हा असंच का बोलला, तर तसंच का बोलला? याच्यामध्येच आम्ही ऋणझुणू करतोय. म्हणून अशा तऱ्हेने ऋणझुणू करणार या रे भ्रमरा म्हणजे जीवात्म्या, तू मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं यामध्ये किती अडकलायस? तो हा अवगुण जो आहे, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हा मी आणि माझेचा अवगुण पहिल्यांदा सोड. मग ते चार जे आहेत ना, मन बुद्धी चित्त अहंकार, हे जागेवर येतील. आणि सहा जे आहेत ना, जे दुस्तर वाटतात ते जागेवरती येतील. नाहीतर असे किती जन्माला आले आणि किती गेले, पण याच्यातले तरले बाकी कोणीच नाही. कोट्यांनी जन्माला येतात. ज्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर अचानकपणे मुंग्यांना पंख फुटतात आणि सडा पडल्यासारख्या मुंग्या जन्माला येतात, पण सकाळ व्हायच्या आतमध्ये पंख पाण्यात चिकटलेले असतात आणि तरफड करून ते मेलेले असतात. किती आयुष्य भगवंतांनी दिलं? कोणाला 10 वर्षाचं, कोणाला 20, 50, 100, 120, 135, 176 मी पाहिलेली माणसं. एवढं आयुष्य मिळाल्यानंतर सुद्धा यातून बाहेर पडलेत का? मी माझ्यातून बाहेर पडलेले आहेत का? मोठे मोठे संत सुद्धा यातून बाहेर पडलेले आहेत का? तर नाही. मोठे मोठे संत सुद्धा आम्ही गोरक्षा करतो, आम्ही लोकांना हे पुरवतो, आम्ही वेदविद्या पाठशाळा चालवतो, आम्ही अमुक करतो, आम्ही अन्नदान करतो, आम्ही शाळा चालवतो, आम्ही दगडं चालवतो, आम्ही धोंडे चालवतो, असं करत करत अरे मग हेच चालवायचं होतं तर मग घर का नाही चालवलं व्यवस्थित? मग घरामध्ये कोणता उभं घाला होता आणि कोणते काटे टोचले होते तुमच्या बुडाला की ते सोडून इकडे आले? मग आम्हाला आमच्याकडे ही सवलत आहे, आम्हाला ते आहे, मग तुम्ही इकडनं पैसे द्या, तुम्ही तिकडनं पैसे द्या. म्हणजे गेले कुठे? महाराज म्हणतात की सांडी तू अवगुणू रे. हे जीवा, तू हा अवगुण सोडून दे. जीवामध्ये समाविष्ट असलेलं ते एक मन आहे. जसं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अष्टधा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या अष्टधा प्रकृतीतून देह बनला. या देहाला धारण करणारा जो कोणी आहे त्याचं नाव आहे जीवात्मा. त्या जीवात्म्याची वळवळ थांबावी म्हणून ज्ञानेश्वर महाराज हा भ्रमराचा अभंग लिहून सांगतात की ऋणझुणू काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. अहो काय सांगू तुम्हाला, माझी मुलगी ती गोड गाते. काय सांगू तुम्हाला, माझा मुलगा इतका हुशार आहे की कोणाला सांगत नाही. तुम्ही सांगणार नाही मला खात्री आहे, पण मी तुम्हाला म्हणून सांगतो बरं का सगळ्यांना, की माझ्या मुलाने गेल्या आठवड्यामध्ये एवढा कोरोनाचा प्रॉब्लेम असताना शेअर मार्केटमध्ये 5 लाख रुपये कमवले. किती? 5 लाख. बुद्धी भयंकर आहे त्याच्याकडे. माझा मुलगा, काही लोक तर स्तुती करताना आणि कौतुक करताना थकतच नाही. माझ्या बायकोच्या हातचं तुम्ही नुसती आमटी खाऊन बघा, नुसती प्याल तुम्ही. माझ्या बायकोच्या हातची पोळी तुम्ही खाल, तोंडात ठेवली की विरघळते. माझं असं आहे, आपलं इतकं असं आहे की मी बाहेर जरी गेलो, मला पोलिसांनी बघितलं, पोलीस म्हटलं कोण तू? मी म्हटलं मी डॉक्टर मुकुंदराज महाराज. तुम्ही डॉक्टर आहात धोत्रावरती का? मी डॉक्टरच आहे, आज आमचा फॅशन डे आहे. हो म्हटला, नमस्कार केला, मला त्यांनी जाऊ दिलं. अहो तिथून बाहेरच पडलो नाही रे मी. हे तुम्ही कधी बाहेर पडण्याचा विचारच केला नाही. ज्ञानेश्वर महाराज हा विचार कर असं सांगतात. रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे. हा विचार कर. आता विचार नाही करायचा तर कधी करायचा? जसे रामदास स्वामी म्हणतात, घटिका गेली पळे गेली तास वाजे घणाणा. घटिका गेली पळे गेली तास वाजे घणाणा. आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना, राम कारे म्हणाना. कधी रे म्हणणार देवाचं नाव घेणार? म्हणून सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. 6 पायाचा भ्रमर फुलावर बसत सुद्धा नाही, पण मध शोषू शकतो. पण तू 6 गुण धारण केलेला मनुष्य जिथं बसला तिथं माशी जशी शेंबडात बसते तसं तू बसलेला असतो. त्यांना रागावून सांगतात. त्याच्याऐवजी काय कर? हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, चरण कमळ दळू रे भ्रमरा.
भोगितू निश्चळू रे भ्रमरा. आम्हाला सांगतात की चरण कमल, या जगात फक्त चरण कमल एकाचेच आहेत, ते म्हणजे भगवान श्रीहरी परमात्मा वासुदेवाचे, श्रीकृष्णांचे, श्रीरामाचे, किंवा ते रूप धारण करून आलेल्या सद्गुरूंचे. बाकी आपले पाय, काही काही लोकांच्या तंगड्या, आमच्या खानदेशामध्ये म्हण आहे, उच्च्या तंगड्या करून झोपलाय. फक्त चरण कमल कोणाचे? तर संतांचे, रामाचे, कृष्णाचे, सद्गुरुनाथांचे. तर महाराज म्हणतात की चरण कमळ दळू रे भ्रमळा. चरण कमल दलामध्ये, त्या दोन दलामध्ये, ते दोन दल आहेत. ते दोन दल कुठे आहेत माहिती का? ते चरण कमल दल, दोन दल या आज्ञाचक्रामध्ये आहेत. इथे दोनच पाकळ्या आहेत. इथे चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू इथे जाऊन बस आणि इथे बसून तू त्या सद्गुरूंचं ध्यान कर. आपण डोळे मिटून ध्यान करताना बरोबर इथे लक्ष जातं बघा आपलं. आणि इथे लक्ष जाऊन दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी, भुवयांच्या मध्यभागी, जिथं आपण कुंकू लावायला सुरुवात करतो त्या जागी लक्ष जातं. पांडुरंगाचं ध्यान करताना बरोबर इथंच बघितलं जातं की मला दिसत आहेत ती पावलं, किती छान आहेत, किती सुंदर दिसतोय आज देव. हे जे आहे ते दोन चरण कमल दळ. चरण कमल दळ कुठे? ते रे भ्रमरा इथे. भोगी तू इथे भोग घे, उपभोग घे, म्हणजे जरा ध्यान करायला शिक. भोगी तू निश्चळू रे, निश्चिंत होऊन निश्चयाने रे भ्रमरा. हे जीवरूपी भ्रमरा, तू या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आज्ञाचक्रामध्ये थोडं ध्यान कर. आणि ध्यान करून तिथे त्या भगवंतांच्या चरणकमलामध्ये तू तिथला उपभोग घे. अर्थात तिथल्या परिपूर्णतेचा तू स्वामी आहेस. यू डिझर्व इट. तुझ्या वाट्याचं हे आहे ते तू घे. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेला सुगंधरूपी आनंद आहे तो तू निश्चळ होऊन भोग रे. भगवंतांच्या चरणकमळांच्या ठिकाणी असलेला जो सुगंधरूपी आनंद आहे तो तू निश्चळ होऊन भोग, निश्चिंत होऊन भोग. महाराजांनी त्या ठिकाणी रे भ्रमरा, रे जीवात्म्या, तू तो आनंद घे म्हणून सांगितलं. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सुमन सुगंधू रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. सुमन सुगंधू, महाराज म्हणतात की मनाच्या मागे 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 फिरणाऱ्या जीवरूपी भ्रमरा, तू पहिल्यांदा आपलं शुद्ध अंत करून घे आणि शुद्ध असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी असलेला सुगंधरूपी आनंद तू निश्चळ होऊन भोग, चतुर होऊन भोग, जाणकार होऊन भोग. इतरत्र नको करू. मी पुन्हा सांगतो की मनाच्या मागे मागे फिरणाऱ्या जीवरूपी भ्रमरा. आता मला खरंच सांगा की मन चंचल आहे का जीव चंचल आहे? हो, तुम्हाला मनाला वाटलं ना की आज मला पोळीचा कुस्कारा खायचा आहे, हे मनामध्ये विचार आलाय, खरं गोष्ट आहे. पण हा विचार दिला रे कोणी? या जीवाने दिला. जीवाला वाटतं की आज आंब्याची सीझन आहे, आंब्याचा रस खाल्ला तर किती शुगरची गोळी नाही ते खातोच आहे ना मी. आज एकच्या ऐवजी ठीक आहे गोळी खाऊ पण आंब्याला भाव देऊ. जीव ज्या वेळेला म्हणतो वासना भोगायची त्याला मनामध्ये काम येतो. जीव ज्या वेळेला म्हणतो की मला याचा अनुभव घ्यायचा आहे, अरे ते मन वाटेल ते करून ते अनुभव घ्यायला पडत. अरे जीवाचा प्रतिनिधी मन आहे. कळालं का माझं वाक्य आपल्याला? जीवाचा प्रतिनिधी मन आहे. ज्या वेळेला जीव सांगतो ना अरे नको जीव टाकू रे, त्यावेळेला त्या मनाला सांगतो की अरे याच्यामध्ये अडकू नको. याला माझ्या जीवाला आवडतं ना आता परदेशात जायला, भागवत सांगायला, माझ्या मनाची आवड आहे का जीवाची आवड आहे? लक्षात येऊ शकतं आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. त्यांच्या जीवाची आवड भगवंताकडे जाण्याची आहे. आणि आपण काय म्हणतो? माझ्या मनाला हे पाहिजे, माझं मन असं म्हणतंय. अरे तुझं मन नाही म्हणत, तुझा जीव मागतोय. तुझा जीव कसावीस व्हायला लागला. त्याला सांगितलं माझा जीव खालीवर होतोय, घाबरा होतोय. मग माझं मन सांगतं अरे शेजारच्याला उठव, सांग मुलाला, सांग मुलीला मला दवाखान्यात घेऊन जा.
मन चंचल फार कमी. बाबांनो मी हात जोडून सांगतो, मनाला दोष देण्याच्या आधी, त्या लक्ष्मीला चंचल म्हणण्याच्या आधी खरा चंचल कोण आहे त्याच्याकडे बघा. खरं कासावीस काय होतं त्याच्याकडे बघा. कुठे जळते ते बघा. जीव जळतो त्याला मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर येतात. दुसरा कोणीही नाही. कमरेखालचे विनोद का निर्माण होतात? कारण जीवाला त्याची आवड असते म्हणून. पटतंय ना काय म्हणतोय ते? जोपर्यंत जीवाला ह्या गोष्टी आवडत नाहीत, मग ज्या वेळेला जीव येतं ते कधीही अडकत नाही, त्यावेळेला संतांना काहीही लागत नाही. ते झोळीभर अन्न पाण्यामध्ये 10 मिनिटं बुडवून, वाहत्या पाण्यामध्ये 10 मिनिटं बुडवून ते खातात, परंतु त्यांना त्याचा काही त्रास नसतो. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये बाकी माऊली सांगतात की सुमन सुगंधू रे भ्रमरा. सुमन, त्याच्यामध्ये अजून एक अर्थ आहे, सुमन. सु म्हणजे सुंदर, मन, सुमन, सुगंधू. अरे ते जीवाच्या मागे जाऊ नको रे मना, किंवा मनाच्या मागे जीवा तू जाऊ नको. अरे हे मन तसं चांगलं आहे रे. ज्या वेळेला मनाचा गुण आहे की मन जर भगवत चरणी रमलं ना, तर ते भगवंताला कधीच सोडत नाही. किंबहुना तुमच्या मनाने मानलं ना एकदा की मी जप करायचा आहे, तर तुम्हाला कोणीही उठवू शकत नाही. तुमच्या मनाने सांगितलं ना की याच्यानंतरचा 1.5 तास मी मोबाईल बंद ठेवेन, मी जप करेन, तर त्याला मन इतकी मदत करतं की कोणाचा फोन का वाजेना, काय वाटेल ते का होईना, तुम्ही घेणार नाही. एकदा का मनाला जीवाने सांगितलं की आता जप करायचं आहे, आता ध्यान करायचं आहे, माझ्या मनामध्ये एकदा पक्क झालं की रोज सकाळी हरिपाठ, रोज सकाळी विष्णू सहस्रनाम, रोज सकाळी भगवंतांची पूजा, रोज सकाळी 2 नमस्कार, रोज सकाळी देवाला प्रत्यक्ष धुवायचं, त्याचं तीर्थ प्यायचं, तो वाटेल ती संकट शंका का येईना तो मनुष्य करतो. कारण जीवाने मनाच्या मागे न जाता, मन जीवाच्या मागे न जाता ते जातं सुमन सुगंधू रे भ्रमरा. एकदा का मला हे कळलं, माझा मुलगा गोड आहे, त्याला मांडीवरती घ्यायचं, त्याच्या पप्प्या घ्यायच्या, मी किती सांगू. आता माझा मुलगा 28 वर्षाचा झाला, पण अजूनही मला वाटतं की त्यांनी माझ्या मांडीवर डोकं टेकावं आणि मी त्याच्या कपाळाची पप्पी घ्यावी. अजूनही मला वाटतं की माझ्या मुलाला मी गुड नाईट म्हणून किंवा जय श्रीकृष्ण म्हणून रात्री झोपायच्या वेळेला माझ्या खोलीमध्ये येईन, त्यावेळेला माझे ओठ सरळ खाली जातात आणि मुलाच्या गालावरती टेकतात, जय श्रीकृष्ण. कारण का? कारण जीवात्मा मनाच्या द्वारा अजून तिथेच अडकलेला आहे की माझं लेकरू आहे. महाराज तीच गोष्ट अभंग 3ऱ्या चरणात सांगतात, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. अरे तो परिमळ कधीतरी घे, नाकाने कधीतरी वास घे, विद्गदू जाणकार हो, चतुर हो, आणि तो वास घे कुठला, तर अंतःकरण शुद्ध करून तो शुद्ध असलेला परमात्मा, त्याच्या ठिकाणी असलेला सुगंधरूपी आनंद, तो आनंद तू का घेत नाहीस? भगवंतांच्या ठिकाणी असलेला सुगंधरूपी आनंद तू का घेत नाहीस? तो तू घे आणि निश्चळ हो, निश्चित हो, निश्चिंत होऊन तू त्या आनंदामध्ये कायम राहा. असं का होत नाही? गुरुचरित्र वाचताना फार मोठा आनंद असतो. इतकं वाटतं की मी 7 दिवस पारायण करतोय म्हणजे याचा अर्थ माझे गुरु महाराज सतत अवती आहे. मला खरं डाव्या कुशीवर फार वेळ झोपवत नाही, पण उजव्या काना माझे गुरु महाराज काहीतरी येऊन सांगतील म्हणून डावा कान जमिनीवर दाबून ठेवून डाव्या कुशीवरती कांबळ्यावरती रात्रभर उशी न घेता हाताची कुशी करून झोपून राहतो. का? कारण माझे गुरु महाराज जेव्हा केव्हा येतील तेव्हा त्यांना कान शोधायला नको. कारण गुरु पुरुषार्थ सांगण्यासाठी उजव्या कानामध्ये बोलतात, अध्यात्म सांगण्यासाठी उजव्या कानामध्ये बोलतात. तो कान मला बंद करायचा नाही. मग हा जो आनंद आहे, हा स्वानंद सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा, हा तू का घेत नाहीस? हा का घेत नाहीस? हा परिमळ आहे. अवचिता परिमळू झुळकळा आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला की माही. किंवा हा परिमळ, हा सुगंध, या सुगंधाचा अनुभूती तू का घेत नाहीस? का घेत नाहीस? का घेत नाहीस? हे लक्षात घे. पण का घेत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का? मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. हा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, परंतु तरी थोडंसं आता या अभंगाच्या दृष्टिकोनातून ऐका. एक मुंगी होती, अनेक मुंग्या होत्या, सगळ्या इकडे तिकडे फिरत होत्या. काही खायला मिळते का? उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते आणि त्या पावसाळा येणार होता, काही ते खायला पाहिजे.
कारण पावसाळ्यामध्ये घरं वारुळं पाण्यात जातात, त्याच्या आत लपवून ठेवायचं असतं अन्न, मग ते पावसाळ्यापर्यंत खायचं. ती मुंगी जाता जाता त्या मुंगीला वाटेमध्ये एक तांदुळाचा दाणा सापडला. त्या मुंगीने आपल्या तोंडात तांदूळ दाणा धरला आणि तुर 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 धावत ती वारुळाकडे निघाली तिच्या. आणि तो दाणा आता तिथे ठेवायचा वारुळामध्ये. तेवढ्यात तिला एक डाळीचा दाणा दिसला, डाळीचा. तर ती डाळीचा दाणा पण पकडायला गेली आणि तांदूळ दाणा पकडायला गेली. आता तिला तोंडामध्ये एकच काहीतरी धरता येतं होतं. तर तिने काय केलं, तांदूळाचा दाणा पकडायच्या नादामध्ये तिने डाळीचा दाणा पकडला. तो तांदूळ दाणा पडला वरनं खाली. तो खाली पडला, तो कुठे पडला दिसेच ना तिला. आणि तेवढ्यात तो दाणा कुठे पडला पण बघायला गेली, तो डाळीचा दाणा पण दिसेना. म्हणजे एक दाणा तरी मिळाला होता, ते दोन्हीही दाणे तिने घालवले. अशा रीतीने माणसं आपल्या आयुष्यामध्ये एक मिळवायला जातात, दुसरं दिसलं की तेही घालवतात, हे घालवतात. असं करू नको रे. तर परिमळ विद्गदू रे भ्रमरा. हा परमात्म्यांच्या चरणकमळामध्ये असलेला आनंदरूपी सुगंध तू घ्यायला विसरू नको. तू चतुर हो. महाराजांनी एका ठिकाणी फार छान सांगितले भगवंताला, चतुरा तू शिरोमणी रूपगुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा, करी तिमिराचा नाश तोडी आशापाश. काकड आरतीमध्ये चतुरा तू शिरोमणी रूपगुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. तर हा जो आनंद आहे, हा तो आनंद घे. आता हा आनंद आम्ही घ्यायला कुठं अडकतो? अजून एक दृष्टांत सांगतो आपल्याला. जरा दृष्टांताशिवाय हा अभंग नीट कळणार नाही. तो दृष्टांत असा आहे की एक बाई एका गुरूंची खूप मोठी शिष्य असते. ती आली की गुरूने आनंद व्हायचा आणि ती खूप काळापर्यंत 40 वर्ष रोज गुरूंच्या दर्शनाला यायची. गुरु गावातले होते आणि ती खूप अभंग म्हणायची, खूप प्रेमाने भजन म्हणायची, खूप वेगळ्या विषयावर चर्चा करायची. अत्यंत पोहोचलेली बाई होती. पण ती रोज गुरु महाराजांची 1 मिनिट मला फक्त बोलायचे. काय बोलणार, मला पाठ आहे तुझं बोलणं. म्हणे बोलू द्या ना महाराज. ती म्हणायची, मी एवढं देवाचं करते, मी एवढं नाम घेते, एवढं भजन करते, पण माझा नवरा मला रोज जेवणावरनं बोलतो आणि रोज मला मारतो. माझं नाम वाया गेलं का हो? मी इतकी सेवा करते तुमची देवाची. हसायचे. जाऊ दे ग. अगं जाऊ दे काय महाराज, बघा केवढं मारले, माझी पाठ लाल लाल झाली, आज इतकं मारलं तुमच्याकडे यायच्या आधी. मला एक सांगतो, तुला जेवायला घालतो का गं? जेवायला पोटभर घालतो हो. डोळ्यातलं अश्रूचे पाणी येतात, मी काय जेवणार? तुला जेवायला घालतो ना, मग काळजी करू नको, मग मार खा. असं 40 वर्ष झालं. 40 वर्ष ती रोज गुरुजींना सांगायची, अहो किती मारलं आज, गालफटात मारली, आज मग गंडाला चिमटा काढला, आज माझे कान ओढले, आज मला बुक्की नाकावर मारली, आज माझ्या पाठीत गुद्दा घातला. गुरुजी एक तुला जेवायला घातलं का त्यांनी? घातलं. शेवटी एकदा ती म्हटली की महाराज तुमच्यासारखं मला नाही कळत, मला सांगा ना, याचा अर्थ काय, जेवायला घातलं का आणि मारण्याचा अर्थ काय आहे? आता तू विचारलं, आता तुला सांगतो, ऐक. गोष्ट अशी आहे की हा नवरा तुझा गतजन्मीच्या मागच्या जन्मामधला हा तुझा सावत्र मुलगा होता आणि प्रत्येक वेळा तू त्याच्याकडनं काम करून घ्यायची आणि ऐन जेवायला बसला की तू त्याला वेडवाकडे बोलायची, रोज त्याला लाथा बुक्क्यांनी मारायची. तो म्हटला कधीतरी या बाईला बी बडवून काढीन. तर तो ह्या जन्मात तुझा नवरा झाला आणि तू त्याची बायको झाली. पण एकच आहे, त्यांनी एक गोष्ट केली, तो तुला मारतोय पण जेवायला देतोय. या संसारामध्ये रे जीवा अशीच गोष्ट आहे. काहीतरी मिळतंय पण काही काही गोष्टी मिळतच नाही. त्याचं कारण हा तुझ्या पूर्वजन्मातल्या संचितातला भाग आहे. मला नष्ट कधी होणार आहे? तर एकच, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. अरे चतुर हो, विद्गदू, विद्गद शब्द वापरलाय. तू चतुर हो, जाणकार हो, पण चतुर हो, जाणकार हो आणि तू त्या भगवंतांच्या चरणकमलाचा सुगंधरूपी आनंद भोगायला शिक. नित्य तू आनंद घे. नित्य नवा आनंद वाळता श्रीमुख. हा नित्य नवा आनंद घे. त्याच्याशिवाय तुझ्या चित्ताला शांती समाधान मिळणार नाही. अजून एक गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आता आपल्या कोणाकडे सगळ्यांच्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तक काढा. माझ्याकडच्या पान क्रमांक 90 वरती, म्हणजे तुमच्या मागे पुढे सुनता आहे गुरु ज्ञानी नावाचं एक भजन आहे, ते काढा. माझ्याकडे 90 क्रमांकाच्या पानावरती पुस्तकात, तुमच्या पुस्तकात बघा किती नंबरच्या पानावरती आहे.
सुनता है गुरु ज्ञानी, गगन में आवाज हो रही है झिनी झिनी. याच्यामध्ये चौथ्या चरणाचा विचार करायचा आहे. बीन धरती एक मंडल दिखे, बीन सरोवर जू पाणी रे, गगन मंडल में हो जियारा, गोले बोले गुरुमुख बाणी रे. ओहम सोहम बाजा बाजे, त्रिपुट धाम सुहानी रे, इडा पिंगला सुख मन नारी, सुन ध्वजा पैरानी रे. याचा कधी विचार केला का आपण? हे श्वासाचा म्हणजे प्राणायामाचा किंबहुना सुगंध घेण्याच्या माध्यमातून गुरुदेवांच्या रूपातून मिळणारं परमधन आहे. ओहम सोहम बाजा बाजे, श्वासोश्वासाचा सोहंकाराचा नाद होतो. सोहंकारे नाद केला आता विठ्ठल कोंडेला. त्रिपुटी धाम सुहारी रे, त्रिपुटी दोन डोळे आणि मधला हे दोन चरणकमळ, हे दोन चरण तिथे सुहानी रे, इडा पिंगला सुषुमन नारी, पाठीमागून येणारे इडा पिंगला नाडीतून जाणार तो श्वास, सुन धजा पहरानी होजी, ऐराणी होजी. तो जो आनंद घेतात तो काहीतरी वेगळा आहे. हाच आनंद महाराज सांगतात की परिमळ विगददू रे भ्रमरा. हा आनंद चतुर हो आणि घ्यायला शिक. मी आपल्याला सांगू का, या आनंदाच्या शिवाय कुठल्याही स्वरूपातून तुम्हाला यश नाही. कबीर महाराज पुढे सांगतात की कभी कबीरा सुनोबे साधू जाई आगम की बाणी रे. ही आगमाची वाणी आहे. ही आगमाची वाणी म्हणजे काय? म्हणजे हा सुगंध घ्यायचा म्हणजे काय करायचं, भगवंताच्या पायी स्थिर राहायचं म्हणजे काय करायचं, ते तर रहस्य मी तुम्हाला सांगतो. आज हे रहस्य तुम्ही ऐकाच, कारण या अभंगातच हे रहस्य उलगडलेले आहे. ते रहस्य असं आहे, जाई आगम की बाणी रे. अरे तुम्हाला मी सांगतो की तुमच्यामध्ये 7 गुण आल्याशिवाय तुमचा जीवात्मा, तुमचं मन स्थिर होणारच नाही. हे 7 गुण तुम्ही आणा. हे अगदी सोपे 7 गुण आहेत. हे तुमच्यामध्येच आहेत, पण तुम्ही विसरलेले आहात. 7 गुण कोणते आहेत माहिती आहे? जाई आगम की बाणी रे. हे 7 गुण म्हणजे कोणते? पहिला गुण, काय वाटेल ते हो, ब्राह्म मुहूर्तावरती उठणे, पहाटे उठणे, सकाळी लवकर उठणे आणि भगवत चिंतन करणे. अरे काय 9 वाजले, 10 वाजले, पसरलेलेच आहेत. 11 वाजले, 12 वाजले, झोपलेलेच आहेत. अरे काय आहे काय? रात्री 3-3 पर्यंत जागेत. ज्या वेळेला उठायचं तोपर्यंत जागं राहायचं आणि ज्या वेळेला जागा व्हायचं त्यावेळेला झोपायचं. पहिला मुद्दा ब्राह्म मुहूर्तावर उठणे. दुसरा मुद्दा, प्रार्थना करायला शिका. भगवंताची प्रार्थना करा. मग तुम्हाला येईल ना त्या श्लोकांनी प्रार्थना करा. उठल्या उठल्या तुम्ही गजेंद्र मोक्ष म्हणा, नारायण कवच म्हणा, विष्णू सहस्रनाम म्हणा, रामरक्षा म्हणा, गुरुमंत्र म्हणा, नम परम कल्याण ते हरे नमः म्हणा, काहीही म्हणा, पण प्रार्थना करा. काही लोकांचं उठलं की पडपड काय सुचते कळत नाही बघा. मला तर उठल्यानंतर कोणी बोलायसाठी भयंकर राग येतो. मी मागे प्रवचनात पण सांगतो की उठल्यानंतर कमीत कमी 24 मिनिटं तरी तोंडातनं काहीही बोलता कामा नाहीये. गोविंद म्हणा, जय श्री कृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, गुरुमंत्र म्हणा, नंतर तोंड गप्प करा. किमान 24 मिनिटं तरी तोंडाला जरा कुलूप लावा रे बाबांनो. पण काही लोक उठलं की जी वसवस करतात ना दिवस, कारण त्यांचा जीवात्मा शांत नाहीये, कारण त्यांचा जीव मनाला जागं करतोय. जसं दगडी कोळसा आहे ना, त्याची उष्णता कमीच होत नाही, तसे हे वखवकलेले जीव ते शांत बसू शकत नाही. काहीही नसेल शब्द छल करतील, शब्दाचा छल करतील आणि नाचत राहतील रे, नाचत राहतील, तोंडाने बडबड करतील. महाराज म्हणतात दुसरी गोष्ट, प्रार्थना करा. ब्राह्ममुहूर्तावर उठा, प्रार्थना करा. तिसरी गोष्ट कोणती? तर प्रणवाचा जप करा. प्रणवाचा जप म्हणजे ओंकाराचा जप. दीर्घ श्वास करून अकार उकार मकार, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशो आदी बीज. तर ओंकार प्रधान रूप गणेशाचे. पूर्वी त्या काळी इतकं छान होतं, मी तुम्हाला तर सांगतो. आमच्या लहानपणी माझी आजी मला सांगायची, आम्ही सगळे म्हणायचो. ते कदाचित अरुणा प्रकाश काकांना किंवा तुमच्या जुन्या लोकांना माहिती असेल, नव्या लोकांना माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण ते म्हणायचे ते की उठा 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 हो सकळिक वाचे, स्मरावा गजमुख वाचे, स्मरावा गजमुख. रिद्धिसिद्धीचा नायक, रिद्धिसिद्धीचा नायक, सुखदायक भक्तासी,
कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा, मागे नागबंदी शोभा, मागे नागबंदी शोभा, ऐसा उभा सकळीक, उठा 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 हो सकळीक, वाचे स्मरा वागजमुख, वाचे स्मरा वागजमुख, रिद्धिसिद्धीचा नायक, सुखदायक भक्तासी, रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो. तिसरं काव्याच्या सुरुवातीची वेळ मला आता लक्षात झालं नाही पटकन. तर तुम्ही प्रणवाचा जप करा. प्रणवाचा जप असेल तुमच्या गुरुमंत्राचा जप करा. ओंकारात ज्या मंत्राला ओम लागलेला आहे, असं ओम नमो नारायणाय, ओम नमो भागवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय. पहाटे उठून काय करा ते करा, तिसरी गोष्ट. चौथं काय करा तर रोज पहाटे उठून जरा निदान 24 मिनिटं बसायला शिका, ध्यान करा. ठाईचं बैसून करायचं कशी ध्यान करा. पाचवी गोष्ट सांगितली प्राणायाम करा. कोणी काय असे ना, रामदेव बाबा आत्ता सांगतायत पण आम्हाला इकडे शास्त्र पूर्वीपासून प्राणायाम करा. तुम्ही प्राणायामाचा उच्चार करा. हो, प्राण डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, दाबून ठेवणे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडणे, कुंभक रेचक अनुलोम विलोम सगळ्या प्रकारातून तुम्ही प्राणायाम करायला शिका. आपल्याला प्राणायाम करण्यासाठी म्हणून संध्येमध्ये प्राणायामे विनियोग हा म्हणून आपण डोक्याभोवती चिटकी होतो. प्राणायाम विनियोग का? कारण सगळीकडनं ह्या कानापासून ह्या कानापर्यंत सगळे सावध व्हा. आता मी प्राणायाम करतोय म्हणजे माझ्या प्राणाशी सुमन सुगंध तुरी रे भ्रमरा, मी त्या चरणकमळाचा वास घ्यायचा आहे. प्राणायामे विनियोग हा. श्वास घेतलाय, श्वास हृदयात भरून घेतला आणि हृदयातले दुर्गुण सगळे दोष मी सोडून दिले. हा प्राणायाम करा. पुढे सांगितलं की तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट, ही गोष्ट प्राप्त होणं सगळ्यात अवघड आहे. तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर उठाल, प्रार्थना कराल, प्रणवाचा जप कराल, ध्यान कराल, प्राणायाम कराल, पण त्याच्यानंतरची 1, 2, 3, 4, 5, 6 6वी गोष्ट जी आहे ती प्राप्त होणं अगदी अवघड आहे. म्हणजे होईल तितकं दिवसभर मौन पाळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन पाळा. कामाशिवाय बोलूच नका ना, कारणाशिवाय. किती बोलतात. आता तुम्हीच म्हणाल की मुकुंदराज महाराज तुम्ही एका अभंगावरती किती वटवट करता केव्हाची, जरा बस करा की. मौन पाळा. देवाच्या बाबतीत बोलताना भरभरून बोला, संसाराच्या बाबतीमध्ये बोलताना मौन पाळा. खरंच घरचं कोणाला सांगायचंच नाही, काही बोलायचं नाही. आमच्याकडे सोनगीरला एक म्हातारी पूर्वी यायची, मी नाव उदाहरण घेणार नाही, आहे अजून त्या बिचाऱ्या माऊली, त्यांना आयुष्य लाभो. त्या आमच्याकडे त्यांनी गुरुमंत्र घेतला होता आणि म्हणून मग त्या सेवेला यायच्या. तर मला काय करता येतं तर मी भांडी घासेन आणि महाराजांचे कपडे धुणं धुईल, म्हणजे माझे कपडे धुवायचे असं त्यांनी व्रत घेतलं. तर ती सगळ्यांचे कपडे मशीनला, पण माझे कपडे भांडी घासायला, आणि माझे कपडे ती स्वतःच्या हाताने धुवायची जोपर्यंत होतो तोपर्यंत, आणि भांडी घासायची. आणि भांडी घासायला किती भांडी बोलायची नाही. त्या माऊलीला इतका त्रास घरचा, सुनेचा, सगळ्यांचा, पण आजच्या क्षणापर्यंत त्या माऊलीला किती खोदून विचारलं तरी सगळं चांगलं आहे. हो, कधी सुनेच्याबद्दल, कधी घराबद्दल, कधी मुलांबद्दल, कधी दारूबद्दल, कधी कशाबद्दल ते बाई तोंडातून ब्र काढला असेल तर शपथ ती एकच म्हटली की हे भांडे जाळतायत गोविंद महाराज, जळू दे ना, राग पण उरणार नाही. एखाद्या गुंजभर जरी सोनं उरलं ना तरी ते महाराजांच्या चरणी अर्पण होईल, पण मी तोंडाने बोलणार नाही. कधीही त्या माऊलीने सांगितलं म्हणून नाही. आता इतकी थकली आहे, उत्सवाच्या वेळेला आली तर जेमतेम एवढासा भात खाते, पण ते सुद्धा आधी नमस्कार करून सगळं करून झालं की एवढासा भात खाते. ते भात खाऊन झाला की मग माझ्या डोळ्यात पाणी आणून म्हणते की आता माझी काही सेवा करता येत नाही हो महाराज, आता हातपाय चालत नाही, नुसता भात खायला आले, एवढंच मला दुःख आहे, बाकी मी खूप आनंदी आहे. दिवसभर नाम घेत राहावं, कसा वेळ जातो कळतच नाही. तर तिच्याकडे बघितल्यानंतर मला जाणवतं की मौन शब्दाचा अर्थ काय आहे. हे 6वा गुण आहे, तुला कळलं असेल. हा 6वा गुण आहे. म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे, प्रार्थना करणे, प्रणवाचा जप करणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, मौन करणे. आणि शेवटचा दोष
शेवटचा जर काही गुण असेल तर आपल्यातले दोष लक्षात घेऊन ते दूर करण्यासाठी संकल्प दृढ करणे. माझ्यात काय काय दोष आहेत ते आय शुड फाइंड आउट माय ड्रॉबॅक्स अँड आय शुड ट्राय टू किक आउट ऑल प्रॉब्लेम्स. माझ्यातले दोष मी पाहून ते दूर करण्याचा दृढ निश्चय करणे. ह्या गोष्टीचं नाव आहे, ह्याच गोष्टीला म्हटलं आहे की परिमळू विगददू रे भ्रमरा. सगळं सोडा आणि जा पुढे. कुठे? तर भगवंताच्या ठाई. इकडे म्हणतो माझं कशात लक्ष नाही. आपण म्हणतो माझं कशा, पण तिकडे सगळे लक्ष असतं. हा आला का, तो गेला का, ह्याचे किती पैसे आले, ह्याची किती जावं गेली, ह्याला काय दिलं, त्याला काय दिलं. माझं उदाहरण सांगतो, दुसऱ्याचं नाही. मी 100 ते विचारतो किती पैसे लागले, किती बिल झालं, किती रुपये लागले, याला काय झालं. हा तू लागलं तर पैसे कपाटातून घेत जाय. कपाटात माझे पैसे पिशवी तर पडलेली. अरे भोसडीची, आता इथं पडली तर तुझं लक्ष कशात त्याच्यामध्ये. ही शिवी माझी मला वापरली आहे मी. कारण हे नकळत आम्ही म्हणतो की मी सगळ्यातनं बाहेर पडला. कशातनं बाहेर पडला तू? कशातून बाहेर पडला नाहीस. तुझा जीव त्याच्याकडे अडकलेला आहे म्हणून तू अद्यापही तोच विचार करतोयस. दुसरा विचारच करू शकत नाही. आणि दुसरं कोणी सांगितलं तर तेवढ्यापुरतं तुला पटतं आणि ते झाल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा सगळ्यावरती पाणी फिरतं. तसं समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये घर बांधावं आणि एक लाट येते आणि पुन्हा त्याचं सपाट वाळू व्हावी. असं सगळं माणसाचं आयुष्य चाललेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विगददू रे भ्रमरा. आता 4थं चरण आहे सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. याचा अर्थ मला वाटतं मी आत्ता सांगण्याची घाई करू नये. मी तो अर्थ उद्या सांगावा, कारण हा अर्थ सांगण्यासाठी मला जरा वेळ पाहिजे. खरा वेळ असा आहे की रुक्मादेवीचा जो वर आहे, जो बाप आहे, परमात्मा जगाचा बाप आहे, जो षडगुण ऐश्वर संपन्न सुखरूप असलेला श्री भगवान विठ्ठलजीनाथ आहेत, त्यांच्या चरणकमल रूपी आनंद स्वरूपी सुगंध तू सेवन कर, तो आनंद प्राप्त करून घे, असं माऊली जीवात्म्याला सांगतात. हे जीवात्म्याला वर्णन सांगितले. तो कसा आहे? सौभाग्य सुंदरू. भगवंताला परत 2 उपमा दिल्या, सौभाग्य आणि सुंदर. सौभाग्य म्हणजे काय? कारण भगवंत, आमच्याकडे 6 दोष आहेत, भगवंताकडे 6 गुण आहेत. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे षडगुण वसती जेथ तया नाम भगवंतू. तो भगवंत, तो जो भगवंत आहे तो जगाचा बाप आहे. म्हणून ते म्हटले बाप कोण आहे? रखुमा देवी वरू, रुक्मिणीचा पती. तो वरू कोण आहे? तो भगवान श्री विठ्ठलनाथ. त्यांच्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेला आनंदरूपी सुगंध तू सेवन कर, तो आनंद प्राप्त करून घे, असं माऊली पुन्हा पुन्हा सांगतात. कारण त्यात तुझं सौभाग्य आहे. ते सौभाग्य सुंदरू आहेत, ते स्वतः सुंदर आहेत. ते किती सुंदर आहेत? कारण त्यांचं चरित्र सुंदर आहे, त्यांचं वाक्य सुंदर आहे, त्यांचं स्वरूप सुंदर आहे, त्यांचं सांगणं सुंदर आहे, किंबहुना ते सुंदरच रूप आहे. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, सुंदर ते ध्यान तुकोबाराय म्हणतात, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. हे सुंदर आहे म्हणून तर वर्णन केले. सुंदर सुंदर सुंदर. सुंदर हा फक्त पांडुरंगाला उद्देशून शब्द आहे. काही लोक जाणतात सुंदर आणि सुंदरी हे कृष्णाने त्या ज्या दासीला उच्चारलेले शब्द आहेत. सुंदरी ये, कारण ती कशी अंतःकरण तिचं शुद्ध होतं म्हणून तिला अंतःकरणाला मग सुंदरी म्हटलं. आता मी म्हटलं की मी उद्या सांगतो त्याचं कारण काय आहे? कारण ह्यासाठी मला श्रीमद भागवताचा चरणकमलांचा आधार घ्यावा लागेल. भागवतामध्ये महत्त्वाचे 2 प्रकरणामधल्या काही श्लोकांचा उच्चार करावा लागेल. मगाशी हिनी अरुणाताईंनी फार छान भ्रमरगीताचा मागोवा घेतला. मला फार आवडलं भ्रमरगीताचा मागोवा घेतला. म्हणजे वाचताना सुंदर आणि पुढचा जो शब्द आहे की सौभाग्य सुंदर, त्यासाठी भ्रमरगीताचा आधार घेणं आवश्यक होतंच त्याच्यासाठी. तसं भागवताचं गोपिकांना सांत्वन करताना भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे, कृष्णाने जो गोपिकांना उपदेश केला, तो उपदेश लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी प्रेरणा देतो. दशमस्कंदामधला अध्याय क्रमांक 47 श्लोक क्रमांक 29 ते 37 हे पुन्हा एकदा वाचा. म्हणजे तो सुमन सुगंधू किंवा तो सुंदर कसा आहे, की सौभाग्य सुंदरू तो कसा आहे ते आपल्याला कळेल. हे श्लोक वाचा.
कारण ह्याच्यामध्ये त्याचं रहस्य आहे. त्याच्यानंतरचे वाचायचे श्लोक आहेत ते याच अध्यायामधले श्लोक क्रमांक 58 आणि 59. अध्याय 47 श्लोक क्रमांक 58 आणि 59 याच्यावर चर्चा करण्याची मोठी गरज आहे. तुम्ही चिंतन करा. हे 2 श्लोक त्याच्यानंतर याच अध्यायातला 63व्या श्लोकातला अर्ध हरिकथोद्गीत पुनाति भुवनत्रयम हरिकथोद्गीतम पुनाति भुवनत्रयम रूपामध्ये सांगितलेलं की भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या कथांसंबंधीचे गायन केलं. नाही कळत आहे? मी सांगतो ना आपल्याला. अध्याय क्रमांक 47 मी लिहून घ्या ना. पेन कागद समोर ठेवा, पटापट लिहा. अध्याय क्रमांक 47 श्लोक क्रमांक 29 ते 37. त्याच्यानंतर त्याच अध्यायातला श्लोक क्रमांक 58 आणि 59 आणि त्याच अध्यायातला श्लोक क्रमांक 63 शेवटची ओळ यासाम हरिकथोद्गीतम पुनाति भुवनत्रयम. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं रहस्य अधिक समोर येणार आहे. त्याच्यानंतर जायचंय ते एकदम 11व्या स्कंदामध्ये. लिहा पुढे. स्कंद क्रमांक 11 अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 25, 26, 29, 30 आणि 37. अध्याय क्रमांक 13 एकादश स्कंद श्लोक क्रमांक 25, 26, 29, 30 आणि 37 या अध्यायाच्या मध्ये मिळून भगवान परमात्म्यांच्या म्हणजे श्री विठ्ठलाच्या चरणकमलाचा सुगंध काय आहे, तो भगवान विठ्ठलाचे चरणकमल सुगंधी कसे. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा. तर हा बाप का, हा रखुमा देवीवरू का, आणि त्याचं चरणाचं हे काय आहे. तर विद्गद जे कोणी आहे, जे चतुर आहेत, जाणकार आहेत, त्यांनी ह्या श्लोकांचा मागोवा घ्यावा. म्हणजे तुम्हाला या चौथ्या चरणाचा अर्थ कळेल. चौथ्या चरणाचा लाक्षणिक अर्थ मी सांगितला की रखुमा देवीचा वर तो जगाचा मायबाप आहे, जो षडगुण ऐश्वर संपन्न आहे, जो सुखरूप असा भगवान श्री विठ्ठल आहे, त्याच्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेल्या आनंदरूपी सुगंधाचं तू सेवन कर. तो सुखरूप आहे. संतांनी विचारलं की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वासोनिया. तो सुखरूप आहे. किंवा सुखा लागी करसे तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, कारण तो सुखरूप आहे. मग तू अवघाशी सुखरूप होशी. तो सुखरूप काही. त्यामुळे मी फक्त 3 चरणाचा अर्थ सांगू शकलो. चौथ्या चरणाचा अर्थ सांगण्यासाठी मी जे काढलेले नोट्स आहेत ते म्हणजे भागवतच माझ्याकडे आहे. त्या भागवतातल्या या श्लोकांची चर्चा केली तरच हा सौभाग्य सुंदरू म्हणजे भगवान विठ्ठल कसा, त्याची चर्चा होते. तर हे असं मी सांगण्याचा प्रयत्न केला. हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग मी तुम्हा सर्वांना अगदी प्रेमाने अगदी हात जोडून विनंतीपूर्वक सांगतो की या अभंगामध्ये भ्रमर म्हणजे मन असा छोटासा अर्थ नाही, तर जीवरूपी भ्रमर की जो मी आणि माझेमध्ये अडकलेला आहे आणि त्याच्याद्वारा तो मनावरती अक्षरशः अत्याचार करत आहे आणि त्याच्याद्वारा सगळं भोगायचा प्रयत्न करत आहे. त्याला थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही का करत नाही हे तुम्ही करा. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल तर बघा की ज्या ज्या उद्धवाची व्रजयात्रा हा प्रसंग भागवतामध्ये कथनामध्ये ज्या ज्या वेळेला मला गायची संधी मिळते त्या त्या वेळेला मी मनोजींना आधी ऋणजुणू रे भ्रमरा हे गीत म्हणायला होतो. भ्रमरगीताच्या वेळेला मी ह्या गीताचा उच्चार त्यांना करायला होतो, कारण ते डोक्यामध्ये सगळं ते चित्र फिरत असतं. असं सगळं आहे. सेवा आजची पूर्ण झाली असं मला वाटत नाही, कारण चौथ्या चरणाचा अर्थ हा तुम्हाला बघण्यासाठी मी सांगितला. इथे अजूनही थांबलं गेलं मन माझं, कारण सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा हे तर चरणाचं चिंतन करणं हे अद्याप बाकी आहे, किंवा हे आपण सर्वांनी करायची मी प्रेरणा दिलेली आहे. एवढंच आता मी चर्चा केली. ही माझी आजची सेवा माझ्या सद्गुरुनाथांच्यामध्ये माऊली सद्गुरुनाथांच्या सद्गुरू भगवानच्या चरणी मी अर्पण करून प्रार्थना एकच करतो की जेव्हा तुम्ही सगळं ऐकत आहात, जे जे पुढे ऐकणार आहेत त्या माध्यमातून या सगळ्यांनी दोष कोणाला तरी खापर फोडायचं म्हणून मनावरती न खापर फोडता आपला जीव कसा कसा अडकतो त्याच्याकडे लक्ष द्या.
मौन पाळा आणि अधिकाधिक भगवत चिंतनामध्ये आपल्याला कसं खेचून जाता येईल, खेचलं जाईल त्याचा विचार आपण करूयात. महाराज कृपादान करायला उभे आहेत, सांगतायत किंबहुना महाराजांनी दोन्ही पावलं दाखवली आणि एका हाताचा आशीर्वाद पण दाखवला आहे, पण लक्ष बाकी माझं दुसरीकडे असल्या कारणामुळे मला ते दिसत नाही. ते पाहण्याचा मी प्रयत्न करत आहे, तुम्हीही करा. जय श्री कृष्ण. उर्वरित कथाभाग तुम्ही बघा किंवा आपण नंतर पुन्हा एकदा चिंतन करू. पण चौथ्या चरणाचा अर्थ मी अद्याप बोललेलो नाही, मी फक्त भावार्थ सांगितलेला आहे. आज मी काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये 6 पायाचा आणि 4 पंखांचा भुंगा, त्याच्यामध्ये मुंगीची गोष्ट सांगितली, ज्याच्यामध्ये सुनताय गुरु ज्ञानी तर 4थं आणि 5वं कडवं सांगितलं, ज्याच्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये बायकोला नवरा रोज मारतो ती कथा सांगितली, आणि ज्याच्यामध्ये 7 गुण धरल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही सांगितलं. ते चिंतन जरी कराल तरी रे भ्रमरा रे भ्रमरा रे भ्रमरा रे भ्रमरा असं करत 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 बाऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या हृदयस्थ असलेल्या जीवाला कसा हात घालतात आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या लक्षात येईल. रे भ्रमरा, जीवात्म्या जागा हो रे, जीवा जागा हो रे, जीवा जागा हो रे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.